मसल पॉवर, मनी पॉवर हे मोठे शस्त्र झालेले आहेत निवडणुकीच्या मैदानात. शहरी भागामध्ये मसल पॉवर आणि मनी पॉवर चालत असतं. मत हे एक विचारायचं असतं. मागच्या वर्षी मी अपक्ष उभा होतो. मला साधारणतः म्हणजे राष्ट्रीय पक्षापेक्षा जास्त मतं मिळाली. कमी लोक निवडणुकीच्या मैदानामध्ये उभे राहण्यासाठी एखाद्या उमेदवाराकडे प्रचंड पैसा, त्यानंतर त्यांच्या काही संस्था असतील त्या भागामध्ये तर ती यंत्रणा ती राबवताना दिसतात. पण व्हिजन मात्र म्हणजे कधी कधी माध्यमांतर्फेही प्रयोग केले जातात की ज्या उमेदवारांना मैदानात उभं राहायचं निवडणुकीच्या त्यांना एकत्र बसून त्यांचं व्हिजन मांडण्याची जेव्हा वेळ येते त्यांना विचारलं जातं त्यावेळेला लोक प्रश्न विचारतात किंवा त्यांना त्यांचं व्हिजनसुद्धा मांडता येत नाही. मसल पॉवर, मनी पॉवर हे मोठे शस्त्र झालेले आहेत निवडणुकीच्या मैदानात. नाही, काही ठिकाणी असतील सहसा शहरी भागामध्ये मसल पॉवर आणि मनी पॉवर चालत असेल, पण ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत तरी अशी ती परिस्थिती नाही आहे. अच्छा, लोक थोडासा विचार करतात उमेदवाराचा आणि त्यांनी केलेल्या कामाचा, तर त्याच्यामुळे आमच्या इकडे तर ती अशी परिस्थिती नाही आहे. पण लोकांचं कसं आहे की लोक कधी कधी ना दुसऱ्यांच्या मतावर चालतात. आमच्या इकडे काय एक पद्धत आहे मतं वाया जाण्याचा. वाया जाणं म्हणजे काय की त्यांना असं वाटतं की ज्याला मतदान केलं तो जर निवडून आला तरच आपलं मत कामात आलं, नाही तर ते मत वाया गेलं. बरोबर. ही जी अंधश्रद्धा आहे ही दूर झाली पाहिजे. मत हे एक विचारायचं असतं. म्हणजे मागच्या वर्षी मी अपक्ष उभा होतो. मला साधारणतः म्हणजे राष्ट्रीय पक्षापेक्षा जास्त मतं मिळाली आणि जे माझ्या विरुद्ध निवडून आले त्यांनाही अर्ध मतं मिळाली. त्यांनी फरक काय झाला की ते खूप ॲक्टिव्ह होऊन गेले. 5 वर्षात ते ॲक्टिव्ह नव्हते, पण त्यांना कळलं की बाबा विकासाच्या फेवरला इतके मतं आहेत आणि जर आपण काम नाही केलं तर आपल्या विरोधात जनमत जाऊ शकतं. तर ही ताकद त्या मताचीच आहे. ती त्याच्यामुळे मतदानाची ताकद मतदारांनी ओळखली पाहिजे आणि ते विचाराचं एक मत असतं. ते मत काही वाया जात नसतं हे सांगणं गरजेचं आहे लोकांना. तो सांगण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो.